नमस्कार मित्रांनो. मराठी चित्रपटसृष्टीला सध्या खूप चांगले दिवस आलेत आणि हे बघून खूप छान वाटतंय. आपल्याकडे उत्तमोत्तम कथा आहेत. खूप चांगले चांगले दिग्दर्शक आहेत. तर ते खूप उत्तमोत्तम चित्रपट सध्या घेऊन येत आहेत. आणि हे बघून खरंच मनाला खूप आनंद होतोय. प्रेक्षकसुद्धा त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. आणि मराठी प्रेक्षक हा नेहमीच चांगल्या कथांना, चांगल्या दर्जेदार चित्रपटांना डोक्यावर घेत आलेला आहे. पण हे बघत असताना एक गोष्ट सतत खटकते आणि ती म्हणजे एक असं डिपार्टमेंट आहे की जिथे मराठी चित्रपट नेहमीच कमी पडतात आणि ते आहे व्हिज्युअल इफेक्ट्स. हो. व्ही-एफ-एक्स डिपार्टमेंटबद्दल बोलतोय. नमस्कार, मी राहुल पोखरकर. गेली 25 वर्ष हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये व्ही-एफ-एक्स डिपार्टमेंटमध्ये काम करतोय आणि 40पेक्षा जास्त हॉलिवूड चित्रपटांवर काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मग ऑस्कर विनिंग ड्यून असेल, स्टीव्हन स्पिलबर्गचा रेडी प्लेयर वन असेल, ट्रान्सफॉर्मर्स, टॉप गन, वंडर वुमन आणि बरेच काही. पण हे करत असताना मला एक गोष्ट सतत जाणवली. ती म्हणजे की आपल्याकडे टॅलेंटची कमतरता नाहीये. आपल्याकडे कथा खूप चांगल्या चांगल्या आहेत. पण त्या कथांना योग्य न्याय देण्यासाठी त्यांना पूरक असं व्हिज्युअल इफेक्ट्स आपल्याकडे नाही. मग तो 4 कोटीचा चित्रपट असेल नाहीतर 100 कोटीचा. एखादा ऐतिहासिक चित्रपट असेल, एखादा पौराणिक असेल, तरीसुद्धा ते विषय एवढे मोठे आहेत, पण त्या विषयांना योग्य न्याय देईल असे व्ही-एफ-एक्स आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात. म्हणजे मला तर असा एकही चित्रपट आठवत नाही गेल्या एक 10 वर्षामध्ये, की त्याचे व्ही-एफ-एक्स बघून म्हणजे मी मराठी चित्रपटांबद्दल बोलतोय, की आपण तोंडात बोटं घातली असतील. आता तर जग एवढं जवळ आलंय. आपण कोरियन चित्रपट पाहतो, जापनीज बघतो, आपण हॉलिवूडचे चित्रपट पाहतो. कितीही फिक्शनल कथा असल्या, अ, काल्पनिक कथा असल्या, तरीसुद्धा त्याचे व्ही-एफ-एक्स एवढे तगडे असतात, की ते आपल्याला बिलिव्हेबल वाटतात. आणि मराठी चित्रपटात नेमकं ह्याच गोष्टी आपण मिसिंग आहेत असं मला वाटतं. एक चित्रपट संपेपर्यंत म्हणजे प्रोडक्शन संपेपर्यंत चित्रपटाचं बजेट संपत आलेलं असतं. आणि मग उरलेल्या छोट्या थोड्याफार बजेटमध्ये जसं भाजी घेतल्यानंतर आपण कोथिंबीर आणि मिरची फुकट मिळावी अशी अपेक्षा करतो. तीच अपेक्षा व्ही-एफ-एक्स डिपार्टमेंटकडून मला वाटतं केली जात असणार आहे. कारण दुसरं कुठलंच कारण मला दिसत नाहीये, की ज्याच्यामुळे मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये अ, अतिशय खराब दर्जाचे व्ही-एफ-एक्स आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित प्रोड्युसर्सना त्या गोष्टीची तेवढी जाणीव नसावी, की आपल्याला चित्रपटाच्या कथा, दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफी एवढीच व्ही-एफ-एक्सची पण त्याला जोड असणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा कळेल तेव्हा मराठी चित्रपट एका नेक्स्ट लेव्हलला वेगळ्याच उंचीवर जाईल असं मला वाटतंय. अ, माझा सिनेटिझम नावाचा व्ही-एफ-एक्स स्टुडिओ आहे व्हँकूव्हरमध्ये. गेली 15 वर्ष मी इथं काम करतोय. आणि मी आणि माझ्या टीमने ठरवलेलं आहे, की आपण स्वतः या क्षेत्रामध्ये फिल्म मेकिंगमध्ये, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन करायचं आणि त्यासाठी आम्ही काही दमदार कथा घेऊन येत आहोत. मी स्वतः लेखक आहे, फिल्म मेकर आहे. अ, काही कथा लिहिलेल्या आहेत, काही दिग्दर्शनही करणार आहे. त्याचबरोबर हॉलिवूड लेव्हलचं त्याचं व्ही-एफ-एक्स करण्याची आमची इच्छा आहे आणि ते मी आमच्या सिनेटिझम या टीमच्या मार्फत ते करणारे आहोत. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे, की तुम्हाला जर तुमच्याकडे काही असे प्रोजेक्ट्स असतील, ज्यात तुम्हाला वाटत असेल, की अतिशय बिलिव्हेबल, रिअलिस्टिक आणि उत्तम दर्जाचं हॉलिवूड लेव्हलचं व्ही-एफ-एक्स करायचं आहे, तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि दुसरं म्हणजे आम्ही हे 2 वेगवेगळ्या भागांमध्ये ह्या गोष्टी करत आहोत. एक, आम्ही व्ही-एफ-एक्स सर्व्हिसेस तर प्रोव्हाईड करणार आहोतच. पण आम्हाला आमच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा एक चांगली उत्तम टीम तयार करायची आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आवाहन करत आहोत, की तुम्ही जर का ॲक्टर असाल, तुम्ही टेक्निशियन असाल, तुमच्याकडे प्रोड्युसर्स असाल, तर तुम्ही कॉमेंट करा, मला डी-एम करा आणि आपण भेटूया, बोलूया. मी पुण्यात नसल्यामुळे आपण व्हर्चुअल Zoomवर भेटू शकतो. फोनवर, WhatsAppवर बोलू शकतो. आणि दुसरा जो टप्पा आहे त्याच्यातला तो म्हणजे नवीन पिढी तयार करणं फिल्म मेकिंगसाठी आणि त्यासाठी आम्ही फिल्म मेकिंगचे काही वर्कशॉप्स घेणार आहोत. फिल्म मेकिंग मी स्वतः न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून फिल्म मेकिंगचे प्रोग्राम्स केलेले आहेत. गेली 25 वर्ष सेटवर व्ही-एफ-एक्स आणि प्री प्रोडक्शनपासून पोस्ट प्रोडक्शनपर्यंतच्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत,
त्या मी अतिशय जवळून बारकाईने बघितलेल्या आहेत. हेच नॉलेज पुढच्या जनरेशनला पास ऑन करण्याची इच्छा आहे आणि त्यानिमित्ताने एकत्र काहीतरी चांगलं, काहीतरी काँक्रीट मराठी चित्रपटसृष्टीसाठी करायची इच्छा आहे. तुमची पण जर तशीच इच्छा असेल, तुम्ही जर फिल्म मेकर असाल, तर नक्कीच मला तुमच्याशी बोलायला आवडेल. लेट्स टॉक. थँक यू.